तर मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितले होते की या पालापाचोळ्यांच्या मदतीने कुंडीतली माती जी आहे ती ओलसर कशी ठेवायची व या बाटलीच्या साह्याने या कुंडीमध्ये पाणी कसं द्यायचं व त्यानंतर आम्ही या ज्या पॉलिथिनच्या ज्या पिशव्या आहेत त्या आम्ही पॉली हाऊस मध्ये एक एक करून ठेवून घेतल्या आहेत। या सर्व पॉलिथिनच्या पिशव्या ठेवून झाल्यानंतर आम्ही सर्व रोपे पॉली हाऊस मध्ये एक एक करून आणून ठेवलेले आहेत। त्यानंतर आम्ही गेलो खत आणायला, कारण की आम्हाला रोपे लावायचे आहेत व त्यानंतर आम्ही काकडी, दुधी भोपळा व कारले याचे रोपे लावून घेतले व त्यानंतर आम्ही पालक व कोथिंबीर याच्या बिया लावण्यास सुरुवात केली व सर्वात पहिले तर मी खत टाकून पालक लावायला सुरुवात केली। पालक लावल्यानंतर मी कोथिंबीरच्या बियाही लावल्या। मी असंच बिया लावत असताना मी जोरात चिरकले। चला तर मग बघूयात ह्या एपिसोड मध्ये मी का चिरकले। व्हिडिओ चालू करायच्या आधी मी तुम्हाला एक छानसं वासरू दाखवणार आहे। ते वासरू आजच जन्मलं आहे। तर हे आहे आमचं छानसं वासरू। आम्ही याचं नाव ठेवलं आहे दिव्या। तर तुम्ही एपिसोड 4 मध्ये पाहिले असेल की मी जोरात चिरकले, कारण की तिथे एक पालीचं पिल्लू होतं म्हणून मी चिरकले। तर तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये असे पाहिले असेल की आम्ही कोथिंबीर व पालक लावून घेतली होती व त्या पालक व कोथिंबीरला उगवायला 8 दिवस लागले आहेत व ती कोथिंबीर जरा जराच उगवली आहे व ती पालक जी आहे ती सर्व उगवून आलेली आहे व आता मी ते तुम्हाला दाखवते। तर आपल्या पॉली हाऊस मध्ये एक अचानक रोप उगून आलेला आहे व तुम्ही गणपतीच्या व्हिडिओ मध्ये ते रोप पाहिलेले असेल। तर ते रोप आहे हे। तर हे झाड आहे ते म्हणजे सुरणाचं व याला जे फळ लागतं ते जमिनीमध्ये उगवतं। हे फळ कसं दिसतं, हे फळ कसं आहे व याचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे होतात आता हे मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग हे जाणून घेऊया। तर ह्या फळाचं नाव आहे ते म्हणजे सुरण। मी मग तुम्हाला जे झाड दाखवलं त्याच्या खाली हे असं फळ लागतं। या फळाची जी भाजी बनते ती आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते। चला तर मग जाणून घेऊया हे फळ खाल्ल्यानंतर आपल्या आरोग्याला काय काय फायदे मिळतात। तुम्हाला सुरण माहिती आहे का? तर ही आहे सुरण। तर याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरणाची भाजी सर्वश्रेष्ठ आहे। कोकणात सहज आढळणारा सुरण या वनस्पतीच्या सर्व भागांचा उपयोग भाजी म्हणून केला जातो। भाजी करताना थोडी काळजी घ्यावी लागते। या भाजीच्या मुळाशी असणाऱ्या कंदांमध्ये कॅल्शियम ऑक्सिलेट असल्यामुळे भाजीचा डायरेक्ट उपयोग केल्यास घशाजवळ खाज सुटते। याच्यावर पर्याय म्हणून कोकणातील बांधव चिंच किंवा कोकम, आमसूल इत्यादींच्या पाण्यामध्ये भिजत ठेवतात किंवा भाजी करण्या अगोदर कंद उकडून घेताना त्या पाण्यामध्ये कोकम किंवा चिंच टाकतात। सुरणाची भाजी अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक असते। सुरणामध्ये ए, बी आणि सी जीवनसत्वे आढळतात। सुरणाची चव सामान्यतः तुरट तिखट असते। या भाजीचे फायदे देखील खूप आहेत। सुरणाचा कंद हा जमिनीमध्ये वाढतो, तसेच ओबड-धोबड म्हणजे असा कोणताही त्याला फिक्स आकार नसतो। अर्धगोलासारखा चपटक गर्द तपकिरी मातेरी रंगाचा असतो। तिला पावसाळ्यामध्ये कोंब येतात, वरती एक खोड वाढते व इतर 8 महिने कंद जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत असतो। तसेच याला एका कंदाला अनेक छोटे छोटे कंद शाखा स्वरूपात तयार होतात व पावसाळ्यात त्या छोट्या छोट्या कंदांना कोंब येतात। थोडक्यात केळीच्या झाडाचे आपण उदाहरण घेऊ। एका झाडापासून अनेक झाडे तयार होत जातात, त्याच पद्धतीने सुरणाच्या शाखा जमिनीत विस्तारत जातात। कंद भाजी प्रकारातील सगळ्यात गुणकारी तसेच पौष्टिक भाजी म्हणून सुरणकडे पाहिले जाते।
संपूर्ण वर्षभर कोणत्याही ऋतूत सुरण सहज उपलब्ध असतो. सुरणाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजार, शारीरिक तक्रारी यांच्यावर सुरण फार उपयुक्त ठरतो. सुरणाची भाजी खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात ते आता आपण जाणून घेऊया. सुरणाच्या भाजीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. आहारात फायबर युक्त भाज्यांमुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत राहते. सुरणाची भाजी आरोग्यवर्धक असून या भाजीचा समावेश आहारात केल्याने आपणास वारंवार भूक लागत नाही. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येतो. तसेच श्वासनलिका दाह, पोटदुखी, रक्तविकार इत्यादी आजार बरे होण्यास मदत होते. चला तर मग तुम्ही सुरणाविषयी संपूर्ण माहिती ही जाणून घेतलेली आहे. आता आपण दुसरं काम करणार आहोत. त्यासाठी आपल्याला आता ट्रे आणायचे आहेत. त्याच्यात आपण लावणार आहोत ते म्हणजे पालक व कोथिंबीर. आपण सर्वात पहिले आता ट्रे आणूया. आता पॉली हाऊस मध्ये इतकं गरम होत आहे ना की इथलं तापमान 35 डिग्री आहे. त्यासाठी आम्ही झाडाखाली बसून ट्रे मध्ये सर्व बिया लावणार आहोत. तर आता आपण ट्रे मध्ये खत भरण्यासाठी खत आणूया. आम्हाला जेवढं गरजेचं सामान होतं तेवढं आम्ही इथे आता आणून ठेवलेलं आहे व त्याच्यानंतर आम्ही या ट्रेन मध्ये हे खत भरणार आहोत व त्या खतामध्ये आम्ही या पालक व कोथिंबीरच्या बियाही लावणार आहोत. हे खत या ट्रे मध्ये आपण पटपट भरून घेऊया. तर आताच आम्ही सर्व ट्रे जे आहे ते खताने भरून घेतले आहेत व त्याच्यानंतर आम्ही या निळ्या ट्रे मध्ये कोथिंबीर लावणार आहोत व यानंतर आम्ही ह्या हिरव्या ट्रे मध्ये आम्ही पालक लावणार आहोत. जर तुम्ही कोथिंबीर लावणार असाल तर तुम्ही आता असं म्हणताल की कोथिंबीर घ्यायची, होल करायचं, त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. असं नाही. तर आता मी तुम्हाला सांगते की कोथिंबीरच्या बिया कशा लावायच्या. सर्वात पहिले तर तुम्हाला कोथिंबीरच्या बिया घ्यायच्या आहेत. कोथिंबीरच्या बिया पहिले तर एका जागेवर पसरवून घ्यायच्या आहे. त्यानंतर कोणत्याही जड वस्तूने किंवा तुमच्याकडे जर पाटा वरवंट असेल तर मी जसं करत आहे त्या प्रकारे करायचं आहे. या प्रकारे केल्यानंतर कोथिंबीर लवकर उगवून येईल. तर आताच तुम्हाला समजले असेल की कोथिंबीर आपल्या ट्रेन मध्ये कसे लावायचे. जर तुम्ही तुमच्या घरी ही कोथिंबीर लावणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर लावू शकता. चला तर मग आता आपण पटपट कोथिंबीर जी आहे या ट्रेन मध्ये लावून घेऊया. सर्वात पहिले तर आपल्याला त्या ट्रे मध्ये खत टाकल्यानंतर त्या खत वर पाणी टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला बिया लावण्यासाठी या ट्रे मध्ये थोडीशी जागा करायची आहे. जागा करून झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 4-5 तरी बिया लावायच्या आहेत.
बिया पेरून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर खतही टाकायचे आहे. आता आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे पालक. नमस्कार. तर आज आहे दिवस दुसरा. तर आपण जेवढे पण काल ट्रे भरून ठेवले होते तेवढेच ट्रे आता आपल्याला पॉली हाऊस मध्ये नेऊन ठेवायचे आहेत. आता मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही हे जे ट्रे आहे ते आम्ही कुठं ठेवणार आहेत. हे ट्रे ठेवण्यासाठी आम्ही एक स्पेशल अँगल तयार केलेले आहे. चला तर मग हे सर्व ट्रे आपण त्या अँगल वर ठेवून घेऊया. तर आताच तुम्ही पाहिले की आमच्याकडे जेवढे कोथिंबीरचे जे ट्रे होते तेवढे आम्ही तिथे लावून घेतलेले आहेत. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे कोथिंबीर विषयी थोडी फारशी माहिती. जर आपले पोट वारंवार खराब होत असेल तर आपण कोथिंबीरयुक्त चहाचे सेवन करा. यासाठी कोथिंबीरची काही पाने धुवून पाण्यात ठेवा. यानंतर अर्धा चमचा जिरे आणि बडीशोप घाला. यानंतर हे भांडे उकळण्यासाठी ठेवून त्यात थोडेसे आले आणि पाव चमचा चहापत्ती घाला. यानंतर हा चहा गाळून घेऊन त्यात थोडा मध घालून प्या. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि गॅस, आंबटपणा, अपचन यासारख्या सर्व समस्यांपासून मुक्तीही मिळते. कोथिंबीर मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. मधुमेह रुग्णांनी नियमितपणे याचे सेवन केल्यास भरपूर आराम मिळतो. कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते. कोथिंबीरचे सेवन मूत्रपिंडासाठी देखील खूप फायदेशीर आहे असे अनेक संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे. मूत्रपिंडातील दगड अर्थात मूतखड्याच्या समस्येमध्ये देखील हे चांगले काम करते. यासाठी कोथिंबीर पाण्यात उकळा आणि सकाळी रिकामी पोटी प्या. हळूहळू मूत्रमार्गातून मूतखडा बाहेर निघून जातो. परंतु यासाठी कोथिंबीरची पाने चांगली धुवून वापरली पाहिजेत किंवा कोथिंबीर पाण्यात उकळून खाल्ली जाऊ शकते. तर आता आपल्याला ते पालकाचे जे ट्रे आहेत ते आपल्याला त्या अँगलवर ठेवायचे आहेत. जे पालकचे जे ट्रे होते ते आम्ही आता तिथे ठेवून घेतलेले आहेत. तर आता मी तुम्हाला पालक विषयी थोडी फारशी माहिती सांगणार आहे. माझ्या माहितीनुसार पालकाची मूळ उत्पत्ती इराण मध्ये झाली असे म्हणले जाते. इराण मध्ये लोकांना याची प्रचिती आल्यावर हळूहळू संपूर्ण जगभरामध्ये पसरले. पालकाचे वैज्ञानिक नाव स्पिनचिया ओलेरेसिया आहे. याची पाने आणि मऊ देठ हे दोन्हीही खाल्ले जातात. याचे जास्त प्रमाणात पीक थंड हवामानामध्ये होते, पण हल्लीच्या काळात अनेक भागांमध्ये याची शेती केली जाते. पालकामध्ये असलेले कार्बन फायबरच्या रूपात असतात, जे खूप हेल्दी असतात. फायबर जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे भूक कमी लागते. पालक खाल्ल्यामुळे शरीराला कॅलरी कमी प्रमाणात आणि फायबर जास्त प्रमाणात मिळतात. यामुळे तुम्हाला तुमचे वजन कमी करायला मदत होते. म्हणूनच तुम्ही तुमच्या रेग्युलर डाएट मध्ये पालकचा कोणत्या ना कोणत्या रूपात समावेश करावा. यासोबतच स्प्राउट्स, फळ आणि इतर भाज्या सुद्धा खाव्यात. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही या ठिबक सिंचनच्या मदतीने या रोपांना पाणी कसं देतो.
आता या स्प्रेच्या मदतीने या ट्रेन मध्ये पाणी देणार आहे। तर मी आता मेथीच्या बिया लावणार आहे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला मेथीच्या बिया दाखवते। तर ह्या आहेत मेथीच्या बिया। चला तर मग आता आपण ट्रे आणून त्याच्यामध्ये खत भरूया। तर मी हे सर्व ट्रे खताने भरून घेतलेले आहेत। आता मी ह्याच्यामध्ये पटपट मेथी लावून घेते। तर आता मी मिरचीच्या बिया लावणार आहे, ते पण ह्या ट्रे मध्ये। तर आता आपण या मिरचीच्या ट्रेला त्या अँगल वर ठेवून घेऊया। चला तर मग तुम्ही हे 4 एपिसोड व हा 5वा एपिसोड बघितले असतील, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपली शेतीची सिरीज आहे ती आपण इथे संपवत आहोत। असं मी कधी बोलल का? आता तर 5च एपिसोड झालेत, पुढे किती एपिसोड येणार आहे तुम्ही त्याचा विचार पण नाही करू शकत। लवकरच भेटूया 6व्या एपिसोड मध्ये।